सध्या धनुर्मास चालू आहे. 2-3 दिवसातच समाप्ती होणार आहे. आपल्या तनमनाच्या आरोग्यासाठी असणारे सणवार उत्सव फक्त निमित्तच असतात. म्हणून सर्व सणवार पारंपरिक पद्धतीने साजरे करतोच. खूप मोठं विज्ञान आहे दडलेलं या पारंपरिक उत्सवामध्ये. म्हणूनच या धनुर्मासात सुद्धा एका दिवशी तरी का होईना असा सर्व स्वयंपाक करून छानशी निसर्गाच्या सानिध्यात शेतात अंगती पंक्तीनं जेवणे करावीत. तुम्ही करता का असं कृषी पर्यटन व शेतातील मेजवानी किंवा पार्टी? नक्की सांगा. शेतात घेऊन जाण्यासाठी काय काय केलं? चला पाहू. मस्त थंडीत उबदार चुलीवरचा खमंग असा स्वयंपाक, धपाटे, साध्या पोळ्या, तिळाच्या तेलच्या म्हणजेच पोळ्या, नैवेद्यासाठी नैवेद्य, कानवले, बाजरीचे गव्हाचे उकडून केलेले उंडे, तसेच घरच्या ताकाची चविष्ट आंबील, मिक्स भाजी, गव्हाची गूळ खोबरं घालून केलेली खीर, मिक्स डाळीचं साधं वरण, सर्व भाज्या घालून केलेले बेसन किंवा पिठलं किंवा झुणका म्हणजेच या महिन्यात केली जाणारी भजी, गरमागरम जिरा भात, अशी सर्व तयारी करून शेताकडे गेलो. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय.